खरं तर सध्या आपल्या आजूबाजूला अनेक बदल दिसत आहेत. डिसेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने थंडी वाढली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणासह काही भागात सकाळ संध्याकाळ गारवा कायम राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची तीव्र लाट जाणवणार आहे. मंगळवारच्या तुलनेत अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. पुढचे 2 दिवस 13 जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट असण्याची शक्यता वर्तवली जाते. हवामान विभागानुसार आकाश दिवसभर स्वच्छ राहणार आहे, पण सकाळ संध्याकाळ गारवा वाढलेला असेल. किमान तापमान साधारण 17 ते 19 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं जाईल, तर दिवसा 28 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते वाढलेलं असेल. हवामान विभागानं पुण्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय. तापमानात कोल्ड वेव्ह सदृश्य स्थिती असू शकते. पुणे शहर, शिवाजीनगर, विमाननगर या ठिकाणी 2 वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी तापमान नोंदवलं गेले. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यात पुढचे 2 दिवस थंडीची लाट असणार आहे. तर सोलापूरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांना देखील कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं हवामान बदलाच्या या सगळ्या परिस्थितीशी योग्यरित्या हाताळण्याचे इशारा देखील नागरिकांना देण्यात आलाय.